नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीतील नवीन अभ्यासक्रमानुसार जो इतिहासाचा तिसरा धडा आहे, हडप्पा संस्कृती, याच्या पूर्ण स्वाध्यायाची उत्तरे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न क्रमांक 1 आहे, 1 आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. तर पहिली जी रिकामी जागा आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध रिकामी जागा या नदीकाठी लागला. तर उत्तर आहे सिंधू. 2 हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह मोहेंजोदाडो या ठिकाणी सापडले. तिसरा आहे हडप्पा संस्कृतीतील लोथल या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. प्रश्न क्रमांक 1 आ, चुकी बरोबर ते लिहा. पहिले विधान आहे, दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होता. तर हे विधान बरोबर आहे. 2 हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते. तर हे विधान चूक आहे. 3 हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासास व्यापार मंदावणे हे एक कारण होते. हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 अ, संकल्पना चित्र पूर्ण करा. तर त्यामध्ये ज्या 6 चौकटी दिलेल्या आहेत आपल्या स्वाध्यायामध्ये, त्या प्रत्येक चौकटीमध्ये एक असं, पहिल्या चौकटीत नगर रचना, घर बांधणी, दुसऱ्या चौकटीत घर बांधणी, तिसऱ्यात सांडपाण्याची व्यवस्था, व्यवस्थित रस्ते, मुद्रा आणि मातीची भांडी ही तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 2 आ आहे, शब्द कोड्यात आपल्याला उत्खननातील जागांची नावे सांगायची. तर हडप्पा, पहिल्या ह्यात लिहायचं हडप्पा, लोकल, घोलाविरा, कालीबंगन आणि मोहेंजोदडो. टिपा लिहा. 1 मोहेंजोदडो येथील स्नानगृह. तर ह्याच्याबद्दल आपल्याला टिपा लिहायच्यात. त्याच्या उत्तरामध्ये 3 मुद्दे आले पाहिजेत. तर पहिला मुद्दा आहे, मोहेंजोदडो येथील स्नानगृह हे पक्क्या विटांनी बांधलेले मोठे जलकुंड होते. 2 त्यात पाणी भरण्याची व खराब पाणी बाहेर काढण्याची उत्तम सोय होती. 3 याचा वापर धार्मिक विधींसाठी केला जात असावा. 2 हडप्पाकालीन वस्त्र व दागिने. तर हडप्पाकालीन लोक सुती व रेशीम कपडे वापरत असत. स्त्री पुरुष दोघेही विविध प्रकारचे दागिने घालत असत. माती, शंख, तांबे, चांदी, सोने व मौल्यवान दगडांपासून दागिने बनवत. हार, बांगड्या, कर्णफुले, अंगठ्या व बाजूबंद हे प्रमुख दागिने होते. टिपा लिहा. 3 आहे, हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. तर हडप्पाकालीन लोक कला व हस्तकलेत प्रगत होते. त्यांनी सुंदर मातीचे भांडे, शिक्के व मूर्त्या तयार केल्या. कांस्याची नर्तकी, पुरोहिताचा राज यांची पुतळे प्रसिद्ध आहेत. हा धातू आहे. मातीची खेळणी, बैलगाडी, प्राण्यांच्या मूर्ती व फिरकी हे त्यांच्या मनोरंजनाची साधने होती. प्रश्न क्रमांक 4 आहे, पाठातील नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पाठातील नकाशा आपण ठेवून त्याच्या आधारे हे उत्तरे लिहिलेली आहेत. 1 भारतातील राजस्थान या राज्यातील हडप्पाकालीन संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. तर कालीबंगन. 2 भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. मोहेंजोदडो हे जे की सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे. 3 मंडा हे हडप्पा संस्कृतीचे
स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर हे चिनाब नदीच्या तीरावर आहे. 4. दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हे महाराष्ट्र. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. हडप्पा संस्कृतीत सुसूत्र नगर रचना हे आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कसे ठरू शकते ते स्पष्ट कर. तर त्याचे 4 मुद्द्यांमध्ये उत्तर आहे. 1. नगर रचना अतिशय सुसूत्र व नियोजनबद्ध होती. 2. शहरातील रस्ते सरळ, रुंद व एकमेकांना काटकोनात छेदणारे होते. 3. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी झाकलेल्या गटाराची उत्तम व्यवस्था होती. 4. घरे पक्क्या विटांची बांधलेली होती. अनेक घरांमध्ये विहिरी, स्नानगृह आणि शौचालयाची सोय होती. प्रश्न 2. हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था तरुणीला का लागली? तर ऱ्हास का होत होता ते विचारलंय. तर उत्तर आहे नद्यांच्या प्रवाहात बदल झाल्यामुळे शेतीवर विपरीत परिणाम झाला. महापूर, दुष्काळ व भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले. इसवी सन पूर्व सुमारे 2300 नंतर व्यापार मंदावल्याने उद्योगधंदे कमी झाले आणि लोकांनी शहरे सोडून गावाकडे स्थलांतर केले. त्यामुळे हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरण्याला लागली. तर हे झाले पूर्ण